मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पण तरीही मुरदाड व्यवस्थेमुळे क्लेश कायम आहे अशी अवस्था लातूर जिल्ह्यातील बोंबळी गावातल्या शेतकऱ्याची झाली आहे। शेतकऱ्याला आजच्याच सुदृढ बैल देण्याचे आदेश पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दिले। अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या घातल्यानंतर शेतकऱ्याला सुदृढ बैल देण्यात आलाय आणि यानंतर बैलाचं गावात स्वागत करण्यात आलं। त्याला ओवाळून पुरणपोळी भरवण्यात आली। त्यामुळे ढिसाळ व्यवस्थेमुळे काशीनाथ गायकवाड हवालदिल झाले होते, कारण त्यांना आधी दिलेला बैल हा निकृष्ट दर्जाचा आणि आजारी होता। काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला। त्यानंतर गायकवाड यांनी पत्नीला अवताला झुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात आली। यानंतर काशीनाथ गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सरकारनं बैल उपलब्ध करून दिला खरा, मात्र हा बैल शेतात काम करताना 2 दिवसातच खाली बसला। त्यामुळे हा बैल आजारी असल्याचं पशुवैद्यकीय तपासणीत समोर आलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आदेश दिले आणि हेलपाट्यानंतर शेतकऱ्याला एक सुदृढ बैल मिळाला। साहेबांनी फोन केले की मला बैल घेऊन दे, दिले बैल घेऊन। मग त्याच्या खांद्यावर ठेवल्या त्याला बसला, दुसरं काहीच कारण नाही। बरं, आता इथं कशासाठी बोलवण्यात आले अधिकारी? आता साहेबांना म्हणलं या महिन्यात आलेलो, मला काही पुढं कारण माहिती नाही। बरं, काय मागणी असणार आहे? दुसरं काय नाही, मला मागणी काही नाही साहेब, हेच बैल दाखवलं, दुसरं काय मागणी नाही। आणि या सगळ्यानंतर विरोधकांनी सरकारवरती टीका केली आहे, पाहूया। हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे। त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं। त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं। त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा। मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या एका शेतकऱ्याला बैल दिला होता, तो बैलच आजारी पडला, त्यामुळे त्या शेतकऱ्यावरती पुन्हा त्या बैलावरती खर्च करावा लागला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना दोनदा आदेश दिले। बोलायचा भात बोलायची कडी हीच त्यांची रीतभात आहे। आता दुसरा जो बैल देतील तो मार्का देऊ नका म्हणजे मिळवले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आणि निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये आज आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे। नवीन पेठेतील श्रमिक पत्रकार भवनात सकाळी 10:30च्या सुमारास या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होईल। त्याआधी सकाळी 9 वाजता संजय राऊतांची पत्रकार परिषद होईल। कॉमेडी शो दरम्यान मृतदेहांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉक्टर सेजल पवारनं केईएम रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला। या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं संबंधित कॉमेडी शोचं पूर्ण रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीशी सविस्तर चर्चा केली। आज डॉक्टरच्या पालकांना हजर राहण्यास सांगण्यात आलं असून त्यांच्यासमोर विद्यार्थिनी डॉक्टरचं समुपदेशन केलं जाईल। या प्रकरणी वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश असलेली प्राथमिक तथ्यशोधन समिती तातडीनं स्थापन करण्यात आली असून आज समिती आपला अहवाल देणार आहे। आता माफीनामा सादर झाल्यावर रुग्णालय प्रशासन डॉक्टरवर काय कारवाई करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बातमी अश्लीलतेच्या धिंगाण्याची। कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल डॉक्टर सेजल पवारनं अश्लील टिप्पणी केली होती। तिच्या या अश्लील टिप्पणीनंतर संताप व्यक्त करण्यात येतोय। केईएम महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या डॉक्टर सेजल पवारवर लवकरच काही दिवसांसाठी निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान तिच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन केईएम रुग्णालय प्रशासनानं तात्काळ चौकशीचे आदेश दिले। 2 सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती डॉक्टर सेजल पवारच्या कार्यक्रमातील वक्तव्यांसोबतच संपूर्ण 1 तासाच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन अहवाल सादर करणार आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अफवा असल्याचं म्हटलंय। 14 तारखेला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा सध्या नांदेडमधून विधान परिषदेची निवडणूक लढवतोय आणि त्या प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं बैठकीला हजेरी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आष्टीकर यांनी म्हटलंय। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव ठाकरेंना सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती आहेत। कोणीतरी विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय असा दावाही आष्टीकर यांनी केलाय। माझ्यासोबत स्वतः हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये।
मुलाचं तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त आहे आणि आता ऑपरेशन टायगरमध्ये वारंवार तुमचंही नाव येतंय. तुमच्यासोबत मराठवाड्याचे अजून 2 खासदारांचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर आता जी आहे ती बैठक बोलवलेली आहे 14 तारखेला. अजून संपलंच नाही का तुमचं ऑपरेशन टायगर? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हमेशा विनंती केली होती की त्याला एवढं मोठं चांगलं नाव ऑपरेशन टायगर फिगर असं नका ते जाऊ. काहीच होत नाही हे किती दिवसापासून आपण बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. आणि उद्धव साहेबाला आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्रोत माहिती आहे. आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात असं मला नाही वाटत की काही आहे. अनेकदा संजय शिरसाट यांनी देखील दावा केलेला आहे, उल्लेख केलेला आहे ऑपरेशन टायगरचा. काय बाबा, मी तर काय बघितलं नाही. तुम्ही आता जे सांगायला तेच ऐकायला लागलो. संजय शिरसाटला माहीत असेल चांगलं तर शिरसाटनं मग मोकळ्या मनानं सांगावं काय झालं, कसलं ऑपरेशन टायगर आहे, कोण त्याच्यामध्ये आहे, किंवा त्यांना किती माहिती आहे त्यांनी सांगावं. बरं, 14 तारखेला बैठक आहे, तुम्ही जाणार आहेत का त्या बैठकीला? नक्की प्रयत्न करेल मी जायचा. पण साहेबाला माहिती आहे की मी आता निवडणुकीमध्ये माझ्या मुलाला उभं केलेलं आहे. पण तरी थोडासा जरी टाईम मिळाला तर मी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दर महिन्याला आमचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा होते, मात्र आता काही लोक उघडपणे बोलत असल्याचं दानवे म्हणाले. ते मराठवाडा दौऱ्यावर होते, तर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर होते. 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेचे निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते. का बरं होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की. हे तर कबूल केलं पाहिजे आता आधी. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दरेगावात भेट घेतली. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे, परंतु यामध्ये महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाहीये. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुठेतरी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेला अखेर पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानंतर बळ मिळालंय. दरेगावात एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झाली आणि या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत असताना शंभूराज देसाईंनी भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काय आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी परिस्थिती झाली आता. म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारता, तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही, आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? नाशिक पाठोपाठ जळगाव विधान परिषद निवडणुकीतला तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचं पालन करून प्रचार थांबवत असल्याचं बंडखोरी करणाऱ्या रेश्मा काळेंनी स्पष्ट केलंय. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जळगावात शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी बंडखोरी केल्यानं बंडखोरी करणाऱ्यावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. त्यामध्ये काल त्या नॉट रिचेबल होत्या. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश त्यांना दिले होते आणि त्यानंतर शिंदेंच्या आदेशांचं पालन करून प्रचार थांबवत असून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचं काळेंनी म्हटलंय. जय महाराष्ट्र. मी रेश्मा कुंदन गाडे, विधान परिषदची उमेदवार. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय प्रमुख नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे. रेश्मा काळेंच्या माघारीनंतर जळगाव विधान परिषद निवडणुकीत आता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्ह आहे. महायुतीचं पारडं जड वाटत असलं तरी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्यानं आपलाच विजय होणार असा विश्वास शरद तायडे यांनी व्यक्त केलाय. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आपल्यासोबत शरद तायडेजी. काय सांगाल? गिरीश महाजनांनी म्हटलं की तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये, कसा संपर्क आहे तुमचा? संपर्कात तर नाही आहे,
संपर्कात आमच्या याच्यातला कोणीच नाही आहे किंवा महाविकास आघाडीमधला एकही आमचा नेता म्हणा किंवा कोणी त्यांच्या संपर्कात नाही आहे. त्यांनी काय विधान केलं असं? आता ते त्यांनाच विचारा तुम्ही काय विधान केलं त्यांनी. संभ्रम निर्माण करण्याचं? संभ्रम निर्माण करता येते म्हणजे मतदारांमध्ये जे आमचे महाविकास आघाडीचे मतदार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करता येते किंवा जेणेकरून हे मतदार जसं आता आमच्या बाजूने कल जास्त होतोय तर त्यांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. मला एक सांगा की या सगळ्यामध्ये सध्या जळगावची निवडणूक राज्यभर गाजते की रेश्मा काळे यांच्या बंडखोरीने त्या कदाचित माघार घेतील किंवा नाही पण उद्या घेतील असं गिरीश महाजनांनीच म्हटलंय. नाही तर मागे मी बोलले होते की ते माघार घेतील. आता येऊन का आता उद्याची 13 तारीख आहे, फॉर्म भरायची माघाराची मुदत 4 होती तेव्हापासून चालू आहे त्यांचं माघार घेतील पण अजून अद्यापर्यंत माघार झालेली नाही आहे. उद्या गुलाबराव घोषणा करतील असं त्यांचं म्हणणं आहे. काय माहिती आता काय करता गुलाब भाऊ काय करता. मागच्या वेळेला म्हटलं तर अदृश्य शक्ती तुमच्या आहे ना, अदृश्य शक्ती जी आहे ती आहेच परंतु मतदारही आमच्या पाठीशी आहे. आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मला सगळ्यात जे आहे नगर तो त्यांचा जो प्रतिसाद आहे त्याच्याने 100% आमचा विजय आमचा आहे. बरोबर, आमचा विजय निश्चित होईल असा दावा देखील त्यांनी केला आहे. चंद्रशेखर नेवी, ABP माझा, जळगाव. भिवंडी महानगरपालिकेतून भ्रष्टाचाराचा एक अत्यंत अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. सफाई कर्मचारी प्रत्यक्ष कामावर गैरहजर असतानाही चक्क मॅजिक पेनचा वापर करून त्यांची हजेरी लावली जाते आणि पालिकेच्या तिजोरीतून दरमहा लाखो रुपयांचा पगारही लाटला जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवकांकडून करण्यात आलाय. 2000हून अधिक सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यातले अनेक कर्मचारी प्रत्यक्षात काम न करताच घरी बसून पगार घेत असल्याचा गंभीर आरोप खुद्द नगरसेवकांनी केलाय. या कथित गैरप्रकारामुळे पालिकेचा स्वच्छता विभाग पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. या कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. भिवंडी महानगरपालिकेत सफाई कामगारांचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की सफाई कामगार या ठिकाणी गैरहजर असताना त्यांना हजर दाखवलं जातं, असा भ्रष्टाचार केला जातो असा तुमचा आरोप है. सर, हमारी भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका में सफाई कर्मचारी 2000 से 2200 है, लेकिन सिर्फ 1400 कर्मचारी सफाई कर्मचारी हाजिर रहते हैं. उसके अंदर भी सर ऐसा होता है कि ये मैजिक पेन है, ये मैजिक पेन का यूज़ करके ये लोग छुट्टी करते हैं. जो कर्मचारी गैर हाजिर रहते हैं पहले ये क्या करते हैं, उनकी इस तरीके से एब्सेंटी लगा देते हैं, इस तरीके से एब्सेंट करते हैं, बाद में इसको इस पेन से इरेज़र पेन से मिटा देते हैं. और उसके बाद में जब इनका महीना भरता है, महीना जब पगार का होता है तो उस वक्त में इस कर्मचारी की इस तरीके से साइन करके ये 30 दिन का हाजिरी का मस्टर्ड भर के और इसे जमा करके 30 दिन की पगार निकाल रहे हैं. ये भिवंडी महानगर पालिका का बहुत बड़ा भ्रष्टाचार है. ये तकरीबन 5 साल कई सालों से चल रहा है. मैं कमिश्नर साहब से ये रिक्वेस्ट करूंगा कि ये पिछले 5 साल का सारे प्रभाग का हाजी मस्टर्ड चेक करें और इस तरीके के बड़े भ्रष्टाचार का खुलासा करें, इसमें जो भी शामिल हो. नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक निर्णय समोर आलाय. केंद्र सरकारनं बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदी दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं कांदा खरेदीचा दर 15 रुपये 80 पैशांवरून आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलो केलाय. हा नवीन खरेदी दर आजपासून लागू होणार आहे. बाजारातील चढउतार नियंत्रित ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत दरवर्षी कांद्याचा राखीव साठा तयार केला जातो. दरम्यान उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो दर देण्याची मागणी केलेली आहे. केंद्र सरकारने या वर्षी जो 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे, 1 लाख टन नाफेड कडून व 1 लाख टन NCC कडून, या दोन्ही संस्थांचा जो काही कांदा खरेदीचा हा जो भाव आहे हा किमान 3000 रुपये प्रति क्विंटल द्यावा. प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा खरेदी करावा. या कांदा खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, आर्थिक फसवणूक शेतकऱ्यांची होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची आहे. जर हीच कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने झाली नाही, भ्रष्टाचार याच्यात झाला तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकार विरोधी तीव्र स्वरूपाचे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही संघटनेकडून सरकारला देत आहोत. उत्पादन खर्च हा साधारणतः 25 ते 30 रुपये किलो त्या ठिकाणी
होत आहे शेतकऱ्यांचा, आणि म्हणून कमीत कमी 30 रुपये किलो म्हणजे 3,000 रुपये प्रति क्विंटलचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीचे दर जर नाफेड किंवा NCCFने जाहीर केले तरच खऱ्या अर्थानं शेतकरी त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFला कांदा देऊ शकतो. अन्यथा नाफेड आणि NCCFची खरेदी 16 रुपये 50 पैशांनी सुद्धा त्या ठिकाणी होणं कठीण आहे. आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र शासनाने त्या ठिकाणी कमीत कमी 2500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलचे दर जाहीर करावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यातले धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताच कारवाईचा धडाका सुरू केलाय. त्यामुळे सगळ्यांचंच धाबदण आणलंय. औषध विक्रीवरील रुग्णालयाची मक्तेदारी आता संपणार आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भात आदेश काढले. रुग्णालय कोणत्याही रुग्णाला त्यांच्याच फार्मसीमधून औषध घेण्यास बळजबरी करू शकत नाही. या संदर्भात आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा तुकाराम मुंढेंनी दिलाय. तसंच राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंनी मोठा निर्णय घेतलाय. गुटख्याची विक्री करणाऱ्या उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे अशा काही कंप्लेंट नसतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून घ्या हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमधून घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केला आहे. प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या भारतीय सैनिकांबद्दल आपल्या मनात आदर असतोच. पण नागपूरच्या एका 70 वर्षीय सेवानिवृत्त बँक क्लर्कनं देशप्रेमाचा असा काही आदर्श घालून दिलाय जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी त्यांनी भारतीय सैन्याला दान केली आहे. श्रीकांत सहस्रबुद्धे, वय वर्ष 70, बँकेतून क्लर्क म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सहस्रबुद्धेंनी आपल्या कष्टाची तब्बल 25 लाख रुपयांची पुंजी भारतीय सैन्याला सुपूर्द केली आहे. कॅन्सरनं पत्नी अंजली सहस्रबुद्धेंचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर जगात एकटे पडलेल्या श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी पत्नीसोबत सेवानिवृत्तीच्या आयुष्यात संपूर्ण जग पाहण्यासाठी 25 लाख रुपये जमा केले होते. सहस्रबुद्धेंचा हा त्याग आज संपूर्ण देशासाठी एक मोठा आदर्श ठरलाय. आपण श्रीकांतजी सोबत बोलूया. श्रीकांतजी, नेमकं जो रिटायरमेंटचा पैसा मिळाला आणि तो आता तुमच्या या वृद्ध काळामध्ये तुम्हाला कामी पडू शकत होता, तो तुम्ही भारतीय सैन्याला दिलाय. येस सर, तसाच दिला आहे मी मुद्दाम. कारण मला माझ्या महिन्याच्या ज्या जबाबदाऱ्या असतात आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी पेन्शन चाललेली आहे. त्याच्यामुळे तो पैसा म्हणजे फक्त मी इकडे तिकडे फिरायच्यासाठी वगैरेच ठेवलेला होता, म्हणून ठेवला होता माझ्या वाईफबरोबर. पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला मला रिटायरमेंटच्या 6 महिने आधीच. आणि मग मला एकटं फिरायचा काही कुठं मूड झाला नाही, म्हणून तो पैसा इतक्या दिवस ठेवून दिला होता मी तसा. आणि माझे एक स्नेही आहेत, त्यांच्यातर्फे मुकुंद पाध्ये, त्यांनी एक 1.25 महिन्यापूर्वी याच आर्मी जनरल वेलफेअर फंडला 1 करोड दिले होते. तेव्हापासून माझ्या डोक्यात तो एक विचार चालू झाला की या माणसाने दिले तर आपण आपले उरलेले पैसे द्यावे आणि इति कृतकृत्यता करावी. आपण नुसतं बोलतो, पण मला असं वाटलं की नाही, आर्मीला देणं म्हणजे सगळ्यात जास्त चांगलं आहे. म्हणून अंजलीजींसोबत फिरण्यासाठी जो पैसा साठवला होता, आज अंजलीजी नाहीत, त्यामुळे त्या पैशाचा वापर न करता तो भारतीय सैन्याला द्यावा. अगदी बिलकुल त्याच उद्देशाने मी दिला आहे की बा तो फिरल्यावर मला जितकी मजा आली असती तर त्याहून कदाचित जास्तच त्याचा चांगला सदुपयोग होणार आहे. कारण आपल्या देशासाठी जे लढताना आपला जीव देऊन देतात, तर त्यांच्या कल्याणासाठी तो पैसा गेला तर याच्यापेक्षा माझ्यासाठी दुसरी चांगली गोष्ट नाही आहे कुठेच. रिटायरमेंट नंतर साठवलेला जो पैसा आहे, वाचवलेला जो पैसा आहे, त्याच्यातून भारतात आणि परदेशात फिरू असं त्यांचं दोघांचं नियोजन होता, स्वप्न होती. मात्र कदाचित ते दैवाला मान्य नव्हतं आणि अंजलीजी निघून गेल्या आणि त्याच्यानंतर आता श्रीकांतजींनी उरलेल्या पैशाचा काय करायचा म्हणून ते भारतीय सैन्याला दान केले आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.
नांदेडलगत असलेल्या दाभड इथल्या आशिष लोखंडे या उच्चशिक्षित युवकानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत निर्यात होणाऱ्या आंब्याची आमराई फुलवली आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर त्यानं आपल्या 5 एकर शेतात आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. या बागेतील प्रत्येक फळाचं वजन साधारण 350 ग्रॅम इतकं आहे. त्यामुळे या तरुणाला वर्षाला 5 लाखाहून अधिकचा नफा मिळतोय. उच्च शिक्षित असूनही आशिष यानं फुलवलेली ही आमराई सध्या लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे. आता इथं हा आलेला आंबा आहे. साधारणतः या आंब्याचं आता वजन आहे 300 ग्राम ते 350 ग्रामपर्यंतचं वजन आहे. आता 9 वर्ष झाले आपल्या लागवडीला. आता 3 वर्षापासून आपण याचं इल्ड घेतो आहे. साधारणतः एकरी 400 झाड आपण त्याच्यामध्ये एका एकरमध्ये आपण लागवड केलेली आहे. आणि आता माझे दुसरे पण व्यवसाय आहेत. आपण ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे, त्याबरोबरच आपण शेतीचा थोडासा छंदही होता. त्या अनुषंगाने आपण याची लागवड केली आहे.